खट्टा मिठा वगैरे असं नक्की. तर सगळ्यात काही हे नाही, पण असं की एकूण महिलांच्या गौरवपर मी खूप कविता लिहिलेल्या, पण त्या मी नोकरीत असताना गैरसमजापोटी लिहिलेल्या कविता होत्या. खरंच मी जेव्हा निवृत्त झालो तेव्हा खरं स्वरूप मला लक्षात आलं. महिला म्हणजे हळुवार असं म्हटलं जातं, पण हळुवार शब्दाचा अर्थ मला हळू केलेला वार असं सांगण्यात आलं. ते एकदम नाजूक वगैरे बरं का. आणि पुरुष हा अत्यंत हळुवार नाजूक प्रकृतीचा आहे असं माझ्या ध्यानात आलं. बघा तुम्ही, आपल्याकडे काय असतं, एक बॉलपेन असतो तुम्हाला सांगतो. महिलांकडे धारा, उलटणं, लाटणं, सगळं काय शस्त्र आहेत. आपण हे मारलं ना की जर पेन असं फेकलं तर असं बँडेड सुद्धा नाही लावावं लागत होतं. आता आपल्याला घरी काम करायला सांगितलं म्हणजे मेथीची जुडी निवडायला दिली तर पुरुष बघा इतका कलासक्त आहे की तो ते जुडी त्याला घाई नसते, ती मेथीची जुडी न्याहाळत बसतो. तो ती अशी सुतळीची गाठ सुटत नाही, तो सुटत नाही, तो फिरवत बसतो. महिला बघा अशी बोटं घालून खचकन तोडतात, त्या कलात्मकता नाही. आपण ती काडी अशी करतो, हे पान तोडू का हे पान तोडू, आणि मुळात ते पान निसर्गाने दिलेलं का तोडायचं तुम्हाला. महिला बघा पानं एकीकडे काड्या एकीकडे 10 मिनिटात त्या मेथीची वाट लावून टाकतात. बरं का, मी महिलांवर आरोप करतोय पण सत्य सांगणं हे खरीच कर्तव्य आहे तुम्हाला. नारळ बघा कसा खोतात, बघितलंय तुम्ही, आपण बघू नाही शकत, ते हृदय खोतायत असं वाटतं तुम्हाला. खरंच सांगतो, म्हणजे मला नारळ खोवायला सांगितलं. आता इथं कसं माझी मान वरती आहे अशी, घरी आपली पुरुषांची मान खाली असते. मी ती वाटी हातात घेतली नारळाची आणि विळीच्या तिथे जाऊन घेतो, पण विळीवर कसं बसायचं माहित नाही, मी उलटा बसतो विळीवर तुम्हाला सांगतो. असं सगळं त्या स्वयंपाकघरामध्ये. आणि खरंच सांगतो की आता असं सुरुवातीला लग्नानंतरचे पहिले दिवस आठवा तुम्ही सगळे, पहिले 2-3 चहा घ्या, काय हळुवार आपला स्वर असतो. खरंच सांगतो. आणि 25 वर्षानंतर सगळं पाणी वाहून जातं, चहा घ्या, काय स्वर येतो कुठला तुम्हाला सांगतो. खरंच भारी अनुभव आहे, म्हणजे ते अनुभव भारी आहे. कधी लग्न करू नकोस तुला सर. मी तर लग्न करणारच नाही, पण माझ्या मुलाबाळांना पण सांगितलं लग्न नको करू. तुझ्या बदल्यामध्ये वाटलं तर मी आणखीन एक लग्न करीन तुला. क्या बात आहे. म्हणजे घरी तुम्हाला रिटायर झाल्यानंतर काय त्रास होतो तुम्हाला सांगतो बरं का. मी माझं दुःख सांगतोय आणि तुम्ही टाळ्या वाजवताय. माझ्यापेक्षा जास्त त्रास तुम्हाला होणार आहे. माझा शाप आहे या पाडव्याच्या दिवशी तुम्हाला सांगतो सगळं. आणि बघा ते सांगते काय की त्या मटक्या भिजत ठेवल्यात, त्या 2दा-3दा पाण्यातनं निथळून घट्ट गाठ मारून त्याच्यावर वजन ठेवा, नशीब तुम्ही बसा असं नाही सांगत, नाही तर मोड कसे येत आहेत बघत बसा तुम्हाला. सही असं सगळं अशा वातावरणात मी वाढलेला माणूस आहे तुम्हाला सांगतो. आणि हे सगळं तर त्या स्वयंपाकघरामध्ये किती क्रूरता चाललेली असते. हे सगळं महिला ही कविता लिहूच शकत नाहीत, त्याच्यासाठी हळुवार हृदयाचा पुरुषात जन्म घ्यावा लागतो. गयाशी नख खुपसून अंदाज घे, क्रूरपणे त्वचा सोलली जाते दुधी भोपळ्याची. बघा कसं दुधी हलवा बनवायला कसं खरवडून काढतात कवळा दुधी भोपळा. बघा आपण बाजारात गेलो तर त्या दुधी भोपळ्यावरनं अशी हळुवार हात फिरवतो, बारीक लव असते त्याच्यावर. महिला बघा तिथे त्या देठाच्या खाली नख खुपसून बघतात, कवळा आहे का निबर आहे तुम्हाला माहित नाही, कारण बाजारात तुम्ही भलतीकडे बघत असता. तुम्हाला त्वचा सोलली जाते दुधी भोपळ्याची, सपासप सुरी चालवत कांद्याची कापाकाप चालली आहे, डोळ्यांची आगाग होते आहे. शाळा नारळावर कोयत्याने दरोडा घातलाय, हे भाजलं जातंय वांग. मला भरून आलं बघा. एक 5-6 दिवस प्रॅक्टिस केली, तुम्हालाही भरून येईल. हे भाजलं जातंय वांग, निसळतंय त्वचेतून पाणी टपटप. माऊलींपासून आत्तापर्यंत आपले पवार किंवा आपले राजपंखे आंबेजोगाईचे कवी
किंवा आमचे मीनाक्षी सगळ्यांनी माणसाच्या वेदनेवर कविता लिहिली आहे. पण वांग दुधी भोपळा याचं दुःख मांडणारा मराठीतला एकमेव वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे सर. परवा तर कुणीतरी सांगितलं की जगदीशचंद्र बोस नंतर अशोक नायगावकर असं वा कोणतं. वा वा. तडतडते मोरी हा अखेरचा फडफडाट कडीपत्त्याच्या पंखांचा उकळत्या तेलात. बघा तसं ते फोडणीमध्ये तेल हे टाकतात असं बचकाभर कढीपत्ता टाकतात, फुलपाखरं तडफडतायत वाटतं. तुम्हाला सांगतो तिखट टाकलं जात आहे भाजीच्या अंगावर, डोळ्यात तारेवर किसली जात आहेत गाजरं. मिळवणूक चालली आहे आंब्याची, सर्वहारा बदली कोय वरवंट्या खाली चिरडते मीठ मिरची आणि बत्ता घातला जातोय वेलदोड्याच्या डोक्यात. फडक्याने गळा आवळून मुसक्या बांधून दह्याला हातावर चढवले चक्का बनवण्यासाठी हे भरडले जात आहेत गहू. नाही होते मक्याची ज्वारीची भर बाजारात सुराख उपसला जातोय कलिंगडाच्या पोटात. पोलीस नुसते बघतायत संत्र्या मोसंब्या केळ्यांची वस्त्र उतरवली जात आहेत. दिवसा ढवळ्या मक्याच्या कणसाला दिलंय विस्तवाच्या तोंडी आणि वर मीठ तिखट लिंबू तोडलं जात आहे जखमांवर. हे काय चाललंय, हे काय चाललंय, हे काय चाललंय. वा वा वा. तर अगदीच म्हणजे पुरुषाचं दुःख पाहून पाऊस देखील कोसळायला लागलाय. ही परिस्थिती आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने हे कवी संमेलन या ठिकाणी पार पडलं आणि या ठिकाणी आयोजक